सोलापूर जिया न्यूज परिवर्तनाची लाट। चर्मकार समाजाची बैठक संपन्न। नुकताच सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलेला आहे त्या निकालाच्या विरोधात सोलापुरात समस्त चर्मकार समाजाच्या वतीने 16 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून शासनाचा लक्ष वेधण्यासाठी व या निकालाला विरोध करण्यासाठी एक दिवसीय आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती चर्मकार समाजातील ज्येष्ठ नेते अशोक आगवणे, इरेश मगरूमखाने, विठ्ठलभाऊ होनमारे यांनी दिले। रोजी सुप्रीम कोर्टाने SC/STचे बायफर्गेशन संबंधी आणि क्रिमिलियर संबंधी जो निर्णय दिलेला आहे त्याच्यावर चर्चा करण्यासाठी आज 11 ऑगस्ट 2024ला महानगरपालिकेच्या हिरवळीमध्ये मीटिंगचं आयोजन केलं होतं। या मीटिंगमध्ये असं ठरलेलं आहे की दिनांक 16 ऑगस्टला पूनम गेट येथे आंदोलन आणि उपोषण करायचं आहे। तर समस्त सोलापूर जिल्ह्यातील चर्मकार व इतर समाजातील लोकांनी या आंदोलनामध्ये आपण हजारोच्या संख्येनं भाग घेऊन 16 ऑगस्ट 2024ला 11 वाजता पूनम गेट येथे सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी आणि समाजाने उपस्थित राहावं असं मी आपल्याला निवेदन करत आहे। सर्वांना विनंती करतो 16 तारखेला आपण जास्तीत जास्त लोकांनी तिथं सहभाग नोंदवावा असं मी त्यांना सर्व समाज बांधवांना विनंती करतो। आज समस्त चर्मकार समाजाच्या वतीनं जी बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये शेवटी अंती असा निर्णय ठरलेला आहे जे सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाला कुठेतरी विरोध झाला पाहिजे आणि आमच्या भावना या देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्यापर्यंत पोचवावं या उद्देशाने 16 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता पूनम गेट जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे 11 ते 4 या वेळामध्ये आपण धरणे आंदोलन करून शासनाला निवेदन देणार आहोत। त्यासाठी सर्व समाज बांधव यामध्ये सहभागी होऊन आपला निषेध नोंदवावा जेणेकरून आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी आपण यात सहभागी नोंदवावं असं मी या ठिकाणी आवाहन करतो। या बैठकीला श्रीनिवास दुळगुंडे, हरिभाऊ वाघमारे, शाहीर रमेश खाडे, श्रीकांत धोराव, परशुराम शिंदे, प्रदीप लामतोरे, चैतन्य बनसोडे, अमोल साळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते।